सनेजमध्ये काम करताय, पासवर्ड रिसेट करायचा आहे, कसं करायचं ते मी सांगतो. गुगलवरती जायचं आहे, तिथे गेल्यानंतर www.mysanej.com या वेबसाईटवरती जायचं आहे. तिथे गेल्यानंतर पुढे असं सर्फेस ओपन होईल. इथे लॉग इनवरती वरच्या बाजूला दिसते, तिथे लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. खाली घ्यायचं आहे फॉरगॅट युअर पासवर्ड यावर क्लिक करायचं आहे. इथे तुमचा ID नंबर टाकायचा, मी सॅम्पलमध्ये टाकला आहे 1 2 3 4 5 6 आणि सबमिट करायचं आहे. तुमच्या मोबाईलवरती रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती OTP जाईल, तो OTP इथे टाकायचा आहे खाली व्हेरिफिकेशनसाठी. 1 टाइम पासवर्ड व्हेरिफिकेशन, तिथे तुम्हाला तो OTP टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर जो रजिस्टर्ड नंबर आहे त्याच नंबरवरती जाईल मेसेज, तो OTP टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय करायचं आहे. पुन्हा इथे 1 टाइम पासवर्ड टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करायचं आहे. मोबाईल व्हेरीफाईड सक्सेसफुली असा मेसेज येतो वरती आणि इथे नवीन आपल्याला पासवर्ड बनवायचं. जसं बघा मी एक्झाम्पलसाठी टाकले, माझं नाव टाकलं भाऊरावचा B कॅपिटल टाकलाय, @ टाकलाय आणि 1816 हे 2 ठिकाणी टाकायचं आपल्याला. न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड 2 ठिकाणी तो पासवर्ड टाकल्यानंतर पुढे आपल्याला सबमिट करायचं आहे. आता मी टाकतोय, ते टाकून झाल्यानंतर इथे बघा हे सबमिट केलं. नंतर पुन्हा वरती मेसेज येतो आपल्याला पासवर्ड रिसेट सक्सेसफुली आणि नंतर आपल्याला इथं डिस्ट्रीब्युटर लॉग इन करायचं आहे. इथं मी लॉग इन ID आणि पासवर्ड टाकला माझा, मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी दिला आहे 1 2 3 4 5 6. तिथं तुमचा ID नंबर टाकायचा आणि खाली तुमचा जो लक्षात राहील असा पासवर्ड टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर बॉक्समध्ये रिमेंबर मीला क्लिक करायचं आहे आणि खाली कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. नंतर डिस्ट्रीब्युटर ॲग्रीमेंट ओपन होते. ती ॲग्रीमेंट ओपन झाल्यानंतर आय ॲग्री टू टर्म्स अँड कंडिशनवरती क्लिक करायचं आहे, कंटिन्यू करायचं आहे. नंतर इथे बघा वरती माझं नाव दिसतंय भाऊराव रामचंद्र आसवले. तिथं डॅशबोर्डवरती जायचं आहे. इथं पूर्ण आपला डॅशबोर्ड आपल्याला दिसतो. पूर्णपणे आपली सर्व डिटेल त्यामध्ये आलेली आहे. काही अपडेट अजून बाकी आहेत, तर नवनवीन अपडेट्ससाठी तुम्हाला मी व्हिडिओच्या मार्फत मार्गदर्शन करेल. चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू.